चांद्यापासून बांधावरींच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहेत त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर। जो यक्ष प्रश्न आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये वाचलाय। जो यक्ष प्रश्न सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार 5,500च्या दरावर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं, कशात होऊ शकतो आपल्यासारख्या कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा, 5,500च्या दरावर सोयाबीन विकल्याने जास्त फायदा होणार आहे की मग 5,500च्या दरावर सोयाबीन न विकता तेजीची वाट बघत थांबल्याने फायदा होणार आहे। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचं इथं उत्तर जाणून घेऊया। ज्यांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। कास्तकार बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आणि जे माझे कास्तकार बांधव आहेत किंवा ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावून केलं नाही त्यांनी तेवढं करून घ्यावं। याच्यामुळे काय होईल की येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो सतत। जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे, जो तुमच्यासारखा सामान्य त्या सर्वांच्या मनातील जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 5,500च्या दरावर आपण सर्वांनी सोयाबीन विकायला पाहिजे का थांबायला पाहिजे। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की 5,500च्या दरावर सोयाबीन विकल्याने जास्त फायदा होणार आहे की मग 5,500च्या दरावर सोयाबीन न विकता तेजीची वाट पाहिल्याने या ठिकाणी जास्त फायदा होणार आहे। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं इथं उत्तर जाणून घेऊया की ज्याच्यामुळे तुम्हाला सोयाबीन कधी आणि कोणत्या पद्धतीने विकायचं हे कळेल, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल। जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशात सोयाबीनची जी दर पातळी आहे ती या ठिकाणी 5,200 पासून 5,500च्या दरम्यान आहे। आता कुठं सोयाबीन 5,500 पर्यंत पोहोचले, मग तिथला जो कास्तकार बांधव तो विचारायला लागला की 5,500च्या आसपास दर आलाय, मग इथं आम्ही सोयाबीन विकायला पाहिजे का नाही। आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की पुढील 15-20 दिवसात 5,500च्या वर सोयाबीनचा दर हा पक्का जाणार आहे। पण संभ्रम हाच आहे की 5,500चा दर मिळाला तर इथे विकायचं का 6,000च्या वाट बघायची। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, इथून पुढे अल्निनोमुळे देशात सोयाबीनचा दर वाढत जाईल, पण आपल्याला काय करायचं की 5,500चा दर मिळाला तर तिथं सोयाबीन तात्काळ न विकता थोडीशी आणखीन तेजीची वाट बघायची आणि दर 5,500च्या आसपास गेला की तिथं मात्र 50% सोयाबीन विकायचे आणि 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचं। आता कशामुळे असं करायचं तुम्हाला समजावून सांगतो। जर समजा 5,500ला सोयाबीन विकले, त्याच्यानंतर दर वाढला तर तुम्हाला वाटेल माझ्याकडे 50% सोयाबीन शिल्लक आहे, मला या ठिकाणी फायदा झाला। आणि जर 5,500वर तुम्ही सोयाबीन 50% विकले आणि तिथून दर कोसळले तर तुम्हाला काय वाटेल, बरं झालं बाबा मी 50% तरी विकलं, नाही तर आज माझं किती नुकसान झालं असतं। अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीनची विक्री 5,500च्या आसपास केली तर मला वाटते तुमचा दुहेरी इथं फायदा हा होऊ शकतो। शेवटी आपण विचार करून निर्णय घ्यावा एवढी आपणास विनंती, पण सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल याबद्दल साशंकता अजिबात नाही। आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर आहे तो कशा पद्धतीने राहणार आहे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ मला माहिती आहे आपल्याला आवडला, त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी तेवढं करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या। याच्या महिन्यावर प्रत्येक आपल्या मित्रात येतात सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत उदय लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।